नमस्कार. तुम्ही पाहत आहात मुंबई वॉच. पावसाने मुंबई ठप्प. बीएमसीच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह. मुसळधार पावसाने पुन्हा एकदा मुंबई थांबवली आहे. रस्ते आणि हायवे पाण्यात बुडाले. सार्वजनिक वाहतूक ठप्प झाली आणि हजारो प्रवासी अडकून पडले. रेल्वे प्रवाशांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागले आणि विमानतळाकडे जाणारे रस्ते जलमय झाल्याने अनेक उड्डाणे चुकली. गेल्या 2 दिवसापासून शहरातील जवळपास 90% दुकाने, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स बंद राहिली. पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर करावी लागली. कल्याण, डोंबिवली, ठाणे, वसई, विरार, मीरा भाईंदर आणि बोरीवलीहून रोज कामासाठी मुंबईत येणारे कामगार व कर्मचारी अचानक कार्यालय व दुकाने बंद झाल्यामुळे त्रस्त, वाहतूक व पाण्यातून घरी परतले. आता मुंबईकर विचारत आहेत, यासाठी जबाबदार कोण? मुंबई महानगरपालिका का? दरवर्षी बृहन्मुंबई महानगरपालिका, बीएमसी नाले, गटारे आणि मिठी नदीची सफाई करण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करते. मोठ्या चौकांवर पंपसेट आणि कर्मचारी नेमले जातात. तरीही दरवर्षी पावसाळ्यात मुंबई बुडतेच. नागरिकांचा आरोप आहे की मुंबई महापालिकेचे सफाई व्यवस्थेत मोठा गैरव्यवहार होत आहे. फक्त 25 ते 30% सफाई कामगार खरोखर काम करतात. उरलेले फक्त सही करून घरी जातात आणि पगारातून हिस्सा अधिकाऱ्यांना देतात. ही सिस्टम दशकापासून सुरू आहे. मुंबई काही खेडं नाही. प्रत्येक रस्त्यावर नाले आणि मेनहोल आहेत. जर महापालिकेच्या कामगारांनी प्रामाणिकपणे काम केलं तर रस्त्यांवर पाणी साचणारच नाही, असा नागरिकांचा दावा आहे. आर्थिक फटका देखील प्रचंड आहे. फक्त 2 दिवसात दुकानदार, छोटे व्यापारी आणि रोजंदारीवर जगणारे मजूर यांना हजारो कोटींचे नुकसान सहन करावे लागले. तरीही बीएमसीकडे कायमस्वरूपी उपाययोजना नाही. नागरिकांचा रोष वाढतो आहे. अखेर किती वर्ष मुंबई दर पावसाळ्यात बुडत राहणार आणि करदात्यांचा पैसा वाया जाणार, असा प्रश्न मुंबईकर विचारत आहेत.